ब्रेकिंग न्यूज पाहूयात। शिवतारे आता फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। शिवतारे यांनी खरं तर पवारांच्या विरोधात एक प्रकारे बंड केलं होतं आणि मी लोकसभेला उभा राहणार असं त्यांनी म्हटलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवतारे फडणवीसांच्या भेटीला गेलेत। खरं तर अजित पवार आणि शिवतारे यांची दिलजमाई झाली होती अशी बातमी देखील आली होती। या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे आता फडणवीसांच्या भेटीला गेलेत। ते आता माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। काही दिवसांपूर्वी त्यांनी पवार कुटुंबियांवर जहरी अशी टीका केली होती। मी लोकसभेला उभा राहणार असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर 2 दिवसांनंतर अजित पवार आणि शिवतारे यांची दिलजमाई झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि त्यानंतर आता ते फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, विजय शिवतारे आता फडणवीसांच्या भेटीला गेलेत, ते माघार घेण्याची शक्यता आहे का? कल्याणी 2 दिवसापूर्वी विजय शिवतारे आणि अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली होती। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार हे देखील होते आणि तेव्हाच त्यानंतर बातम्या अशा आल्या होत्या की ती बैठक जी झाली ती सकारात्मक झाली। विजय शिवतारे यांनी आपल्या मतदारसंघातील काही प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नावरती सकारात्मक चर्चा झाली। आपण पाहिलं होतं की याआधी वारंवार विजय शिवतारे यांनी अजित पवार विरोधात बंड थोपटले होते, पण त्यानंतर वर्षा बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली आणि कुठेतरी विजय शिवतारे आता एक पाऊल मागे येतील अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यानंतर आता विजय शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि आता विजय शिवतारे हे माघार घेण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपले दंड थोपटले होते। आता कुठेतरी आता विजय शिवतारे हे माघार घेण्याची शक्यता आहे। कल्याणी।